आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान. चिमाईमळा अंगणवाडी होणार डिजिटल अंगणवाडी. गर्णिकी ग्रामपंचायत हद्दीतील चिमाईमळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे. या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण, डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या महत्त्वाच्या कार्यासाठी सर्व दानदात्यांनी व नागरिक बांधवांनी स्वेच्छेने देणगी देऊन लहानग्या चिमुकल्यांचे भविष्य प्रबल होण्यासाठी सढळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती. आपले छोटेसे योगदानही बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे ठरणार आहे. देणगीसाठी गुगल पे क्रमांक 9518 99 91 07. चला चिमुकल्यांची एक अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी एकत्र येऊया, अशी विनम्र विनंती चिमाईमळा गर्णिकीच्या अंगणवाडी सेविका सौ वर्षा रावसाहेब माने यांनी केली आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास 100% यश निश्चित. नगराध्यक्ष युटी जाधव, लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील, चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा येथे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आटपाडी नगरपंचायतीचे नूतन नगराध्यक्ष माननीय श्री युटी जाधव यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात चिकाटी व सातत्य, आत्मविश्वास ठेवून ध्येयाकडे वाटचाल करावी. सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश नक्की मिळते, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट वैभवदादा पाटील होते. प्राध्यापक दिलीप देवकाते, सचिव सूर्यकांत निकम, विश्वस्त बापूसाहेब उजगरे, साखरे काका, ॲडव्होकेट विजय जाधव, नगरसेवक अजित जाधव, चंद्रकांत काळे, अनिल सूर्यवंशी, सुनील लेंगरे तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवी व कैलासवासी हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक श्री सुभाष धनवडे यांनी शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असून सलग 100% निकालाची परंपरा कायम असल्याचे सांगितले. पारितोषिक वितरणावेळी राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचा, 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्रीडा व शैक्षणिक स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. प्रमुख पाहुणे युटी जाधव यांनी सोक्रेटिसची व नारळाचे उदाहरण देत यशासाठी भीती व लाज या गोष्टी दूर करणे गरजेचे असल्याचे सांगितले. मोबाईल व संगणकाचा योग्य वापर, चांगले ऐकणे, बोलणे, पाहणे यावरही त्यांनी भर दिला. अध्यक्षीय भाषणात वैभवदादा पाटील यांनी संस्थेची 25 वर्षाची निकालाची परंपरा, 21 शाखा व 12,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचा गौरव केला. संस्था भविष्यात विद्यापीठाच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचे सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, ऐतिहासिक गीतं, विनोदी नाटिका व लोककलेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ व्ही जी सुतार व सौ जे एस धनवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री एस डी गाडगे यांनी केले. प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे. श्रमकारांच्या बांधापर्यंत पाणी जावं म्हणून क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या माध्यमातून 13 दुष्काळी तालुक्यांच्या आटपाडीमध्ये पाणी परिषदा भरायच्या आणि नागनाथांच्या सोबत सर्वसाधारण 93 साली आमच्या सागरमाळा या ठिकाणी घोंगडी बैठका होत्या आणि क्रांतीवीर नागनाथांचा खाकी शर्ट आणि धोतर या क्रांतीवीरांच्या जवळ त्या घोंगडीवरती बसण्याचा सुद्धा मला योग आला होता. आणि कदाचित या नेत्याने ठरवलं असेल की आटपाडीमध्ये जो पहिल्यांदा ही नगरपंचायतची निवडणूक होत्या, ऐतिहासिक नगराध्यक्ष कोण होणार. आता इथून पुढे अनेक जण येतील, जातील, होतील, परंतु जी माणसं इतिहास विसरतात ती इतिहास निर्माण करू शकत नाहीत आणि जी माणसं इतिहास निर्माण करतात त्यांना इतिहास कधीच विसरू शकत नाही. अशा पद्धतीनं आमच्या आटपाडीचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळेस
आटपाडीचे प्रथम नगराध्यक्ष कोण, प्रथम नगरसेवक कोण, अजितदादा वार्ड क्रमांक 13चे. आणि आपण ऐतिहासिक कामगिरी केलेली असेल. कदाचित आपला हा सन्मान आज एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती, दादा आमच्या आयुष्यातला हा फार मोठा सन्मान आपल्या संकुलात दिला. पुन्हा एकदा खरोखर मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि विद्यार्थी बालमित्रांनो, मी तुम्हाला आता माझे मनोगत व्यक्त होत असताना जाता जाता काही प्रश्न विचारणार आहे. कारण तुम्ही सगळे या शैक्षणिक संकुल 12 ते 12,500 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक संकुल आहे. दादांशी माहिती घेतली, धनवडे सरांशी माहिती घेतली. ऑफिसमध्ये बसल्यानंतर आपले ऍडव्होकेट जाधव साहेब आहेत, नगरसेवक आहेत, त्यांच्याकडून माहिती घेतली. खर तर त्याग आणि समर्पण याचं सुंदर उदाहरण म्हणजे आपलं आदर्श विद्या मंदिर आहे, हे संकुल आहे. आणि या संकुलामध्ये जवळजवळ 21 शाखा आहेत, ब्रँचेस आहेत. म्हणजे या भागामध्ये आता इथं सूर्यनगर, गांधीनगर या ग्रामीण भागातली मुलं या ठिकाणी. दादांना म्हणलं ही मुलं निवासी आहेत का, तर नाही म्हणले, इथं जवळ 2-2.5 किलोमीटरवरची आहेत. पालक सुद्धा एवढ्या थंडीमध्ये बसलेत. विद्यार्थ्यांची चुळबुळ इकडे तिकडे नाही. म्हणजे आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर अगोदर शिस्त असावी लागते. आणि ती बालकांनो तुमच्यामध्ये शिस्त आहे, त्याबद्दल तुमच्यासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी टाळ्या वाजवतो. आता A to Z किती अक्षर असतात रे बाळांनो? 26. ए किती क्रमांकाचं अक्षर आहे? 1. आणि Z 26. तर आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही फक्त एकच शब्द मनात ठेवा, डोक्यात ठेवा. ऍटिट्यूड. A 1 नंबर, T 20 नंबर, I 9 नंबर समथिंग. ऍटिट्यूडचं उद्या घरी गेल्यानंतर कॅल्क्युलेशन करा, त्याचा क्रम द्या, करेक्ट बेरीज येईल 100. आणि ज्या वेळेस आपला ऍटिट्यूड म्हणजे आपला दृष्टिकोन जर आपण पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक ठेवा, मग कोण खेळात ठेवा, कोणी अभ्यासात ठेवा, कोणी वैयक्तिक खेळामध्ये असेल, कोण सार्वजनिक खेळात असेल, जी आपल्या अंगामध्ये अंगभूत कला आहे, जी आपल्याला आवड आहे, त्याच्यामध्ये ऍटिट्यूड 100% जर तुम्ही पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवला तर 100% तुम्ही यशस्वी होणारच. 100% तुम्ही यशस्वी होणार. आणि हा ऍटिट्यूड आपण सकारात्मक ठेवत असताना पुढं बंधूंनो जात असताना मग आपल्याला यश मिळणं काय अवघड नसते. असंच एकदा सॉक्रेटिस, आपण जसे सकाळी आपले पालक बरेचसे युवक सकाळी व्यायामला जातो का नाही आपण? कोण वॉकिंग करतं, कोण सायकलिंग करतं, कोण जॉगिंग करतं, कोण खेळायला जातं. तसं सॉक्रेटिस सकाळची नदी किनारी फिरायला जायचे. आणि फिरायला गेल्यानंतर तुमच्यासारखी काही जिज्ञासू मुलं होती, म्हणजे काहीतरी नवीन आपल्याला मिळावं, म्हणजे मनामध्ये अनेक प्रश्न काहूर उठणारी बरेचसे तुमच्यासारखे विद्यार्थी होते. त्यातला एक मुलगा सॉक्रेटिस यांच्याकडे गेला. देयष्टी अशी दिप्पाड उंच, आणि हा बिचारा दररोज पहाटे 4च्या नंतर नदी किनारी फिरायला जातोय. म्हणजे काय करतात हे नदी किनारी जाऊन तो बघायला जातो. त्याला उत्सुकता होती, जिज्ञासू वृत्ती ती, जाणून घ्यायचं होतं. आणि मग तो म्हणाला, काका हे यश म्हणजे काय असतंय नेमकं? आम्ही बऱ्याच वेळा असतो आपण यशस्वी झालं पाहिजे, सक्सेस असं झालं पाहिजे, सक्सेस तसं मिळतं असं मिळतं, म्हणजे हे यश म्हणजे नेमकं काय, ह्याचं जरा गुपित आम्हाला समजेल का? मग सॉक्रेटिस म्हणाले, बाळ तू कितवीला आहेस? तर तो म्हणाला, मी 7वीला आहेस. ठीक आहे, अजून तुझं शिक्षणाचं वय भरपूर बाकी आहे, तू उद्या ये, तुला मी सांगेन. मग नंतर तो विद्यार्थी जाणून घेणार होता. चिकाटी तो सोडत नव्हता, चिकाटी. दुसऱ्या दिवशी गेला, त्यांचं नित्यक्रमानं चालणं चालूच होतं. मग काका काल तुम्ही मला सांगितलं तर उद्या ये, यशाचं रहस्य काय तुला सांगतो, तर सांगा ना तेवढं काय. त्याच्या खांद्यावरती हात ठेवला सॉक्रेटिस काकाने. बाळ खरंच तुला जाणून घ्यायचं आहे? तर हो. अरे पण त्याला कठीण परीक्षा असते, तू द्यायला तयार आहेस का? हो देईन ना मी, अशी काय कठीण असणार आहे? नंतर म्हणले 1-2 दिवस जाऊ दे, सांगेन. नंतर 2 दिवसांनी तो जाणून घ्यायला गेला. नंतर अजून 4 दिवसांनी ये म्हणाले. नंतर तो 4 दिवसांनी जाणून घ्यायला. नंतर म्हणले अजून 8 दिवसांनी. म्हणजे हा दररोज जायचा, कारण सॉक्रेटिसना जाणून घ्यायचं होतं
हा जाणून घेण्याची सातत्यता ठेवतोय का, हा चिकाटी सोडतोय का, हेही त्यांना जाणून घ्यायचं होतं. पण त्या बिचाऱ्यांना सातत्यता, चिकाटी सोडली नाही. उद्या ये, उद्या येणार, परवा ये, परवा येणार, 4 दिवसाने 4 दिवसानं जाणार. मग असं बरंच 15-20 दिवस गेले आणि मी एक दिवस तो मुलगा वैतागला. काका तुम्ही मला सांगणार आहे की नाही? अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.